विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपाच्या उमेदवारीला विरोध करून प्रहार जनशक्ती पक्षानं निवडणूक रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रहारच्या समावेशामुळे मतविभागणीचा फायदा भाजप की काँग्रेसला होणार हा चर्चेचा विषय आहे. अमरावती मतदारसंघातून काँग्रेसनं सर्वप्रथम बळवंत वानखेडे यांची उमेदवारी जाहीर केली. नवनीत राणांना भाजपची उमेदवारी मिळाली, पण महायुतीचे घटक असलेल्या प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. यापुढे जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनेश बुब यांनी प्रहारची उमेदवारी बहाल केली. एकीकडे महायुतीसाठी ही बंडखोरी ठरली. याचवेळी महाविकास आघाडीतून बंडांचा झेंडा फडकला. बच्चू कडू सध्या तरी महायुतीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला होता म्हणून आपण गुवाहाटीला गेलो होतो असं ते सांगतात. भाजपशी अमरावतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण एकाच वेळी अनेकांना वेठीस धरणारे प्रहारचे राजकारण बच्चू कडू यांना कोणता लाभ मिळवून देणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा आणि बच्चू कडू या दोन नेत्यांनी गेल्या 2 दशकात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष हा फारशी कामगिरी करू शकला नाही. त्यांच्या पत्नी नवनीत राणा या खासदार बनल्या. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा उफाळून आली. त्यातच बच्चू कडूंसह अनेक नेत्यांशी रवी राणांनी वैर पत्करलं. रवी राणा आणि बच्चू कडू महायुतीत असले तरी दोघांमधील वित्तुष्ट सर्वश्रुत आहे.